नमस्कार. ललिता त्रिपुरी सुंदरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अनेक साधकांच्या मनात प्रश्न होता की आपण उपासना करण्यासाठी देवी देवतांचा जप करत असेल, नामचिंतन करत असेल किंवा मंत्रानुष्ठान जर करत असेल तर त्याकरिता कुठले नियम सांभाळावे, कोणत्या माळेवर जप करावा, हा प्रश्न प्रत्येक साधकाला त्या ठिकाणी पडत असतो. आणि असा अनेक प्रश्न मलाही मोबाईलवर लोक खूप विचारतात आणि कथा सुरू असेल तर ऑनलाईन देखील लोक विचारतात. ते प्रत्येकाला वेगवेगळे उत्तर देणं मला शक्य होणार नाही किंवा होत नाही आणि त्यामध्ये अनेक वेळही जातो. त्यामुळे म्हटलं आपण एक युट्यूबवर छान असा व्हिडिओ तयार करावा आणि तो तुम्हाला कायमचा असा त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्यातनं जेव्हा काही शंका येईल तेव्हा व्हिडिओ बघायचा. काय असतं बघा, प्रत्येक काही ठराविक गोष्टींकरिता काही वस्तू सुद्धा ठरवलेल्या असतात. तुम्ही जर म्हणाला मला चांगली गरम आमटी प्यायची आणि ती प्लास्टिकच्या पात्रामध्ये घेऊन चालेल का? सांगा, नाही चालणार. पत्रावळीचं तयार केलेलं द्रोण असेल त्याच्यामध्ये तुम्ही अगदी गरम खीर पिऊ शकता का? आपण पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. का? ती सहन करण्याची क्षमता त्या द्रोणमध्ये नाहीये. जे द्रव्य जे गरम आहे ती क्षमता त्याच्यामध्ये नाहीये. त्याच्यापेक्षा उदाहरण आणखी देतो. वाघिणीचं जर दूध काढलं तर ते तुम्ही म्हणाल स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून चालेल का? नाही चालणार. का? की वाघिणीचं दूध हे फक्त सोन्याच्याच पात्रामध्ये उत्तम प्रकारे राहू शकतं, अन्यथा इतर पात्र फाटून जातात. तसंच आहे, जप करायचा असेल तर त्या देवी देवतांसाठी, विशेष त्या मंत्रांसाठी, त्या देवतांसाठी काही सामुग्री सुद्धा ठरवलेल्या असतात आणि त्या देवाला पण काय प्रिय आहे याचा अभ्यास करणं आवश्यक असतो. सुरुवात आपण गणपती बाप्पांपासून करूया. उदाहरणार्थ आपल्याला गणपती या देवतेंचा जर जप करायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर सर्वप्रथम आपण दोन पर्याय आपल्या पुढे असतात. एक रुद्राक्ष हा पर्याय असतो आणि दुसरा पर्याय असतो पोवळा. एक वेळ रुद्राक्ष अस्वल मिळेल पण पोवळा ओरिजिनल मिळेल की नाही यातही शंका आहे. कदाचित असं वाटतं की पोवळा कदाचित चांगला मिळेल पण रुद्राक्ष खरा मिळेल की नाही यातही शंका आहे. कारण आजकाल आपला देवाधर्माच्या वस्तू फार इतर देशांमधून फार यायला लागलेत आपल्याकडे, म्हणजे अत्यंत डुप्लिकेट असतात. मला त्या विषयामध्ये जायचं नाही. आपला विषय आहे की कुठल्या देवाकरिता कुठल्या मंत्राचा जप करावा व कुठलं माळ वापरावी. तर सर्वप्रथम आहे गणपती. गणपतीकरिता अत्यंत सुंदर असा पर्याय आहे रुद्राक्ष. ही रुद्राक्षाची माळ आहे बघा. या रुद्राक्ष माळेचा प्रत्येकाने वापर त्या ठिकाणी करावा. त्यानंतर श्री गुरु मंत्र असेल, श्री गुरु दत्तात्रयांचा मंत्र जप असेल, मा भगवतीचा मंत्र जप असेल, नवारण मंत्र असेल, गायत्री मंत्र असेल, हे सगळे मंत्र अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे त्याच्याकरिता ज्या भगवान शंकराच्या नेत्राच्या द्वारा ज्या रुद्राक्षाची उत्पत्ती आहे अशाच दिव्य वस्तूंचाच उपयोग या देवतेंच्या मंत्रासाठी करावा. एनर्जी त्या ठिकाणी सक्रिय राहते, ऊर्जा सक्रिय राहते. त्याचबरोबर श्री विष्णूंचा जप करायचा असेल, विठ्ठलाचा रामकृष्ण हरी जप करायचा असेल, द्वादश अक्षरी मंत्राचा जप करायचा असेल, ओम गोविंदाय नमः, व्यंकटेश, सगळे नारायणाचे जेवढे अवतार आहेत
श्रीकृष्णाचा जप करायचा असेल, अत्यंत सोपी आणि छान पर्याय म्हणजे तुळशीची माळ वापरावी. सगळ्यांनी बघा, ही वृंदावनातली अगदी अस्सल तुळशीची माळ प्रत्येकाने बघा. तुळशीच्या माळेवर किंवा वैजयंती माळेवर त्या ठिकाणी जप करावा. आता वैजयंती माळ सध्या मी आणली नाही पूजेमध्ये ठेवलेली असल्यामुळे, पण प्रत्येकाने तुळशीची माळ ही फक्त विष्णूंच्या जपाकरिता वापरावी, कृष्णाच्या जपाकरिता वापरावी. आपले जे आराध्य दैवत आहे श्रीकृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, गोपाळ, जे आपल्याला देव आवडतात त्यांचा मंत्राचा जप आपण फक्त तुळशीच्या माळेवर करावा. बाकी मा सरस्वती आणि माता लक्ष्मी यांचा जप करायचा असेल तर आपण स्फटिक माळेवर त्या ठिकाणी करावा. ही बघा अस्सल स्फटिक माळ जी डायमंड कोट आहे, प्रत्येकाने बघा ओरिजिनल स्फटिकाची माळ. मुद्दाम दाखवतो, माझ्याकडे आहे तर तुम्हाला दाखवायला हरकत नाही म्हणून मी इथे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सगळं दाखवतोय. प्रत्येकाने बघून घ्या. बाकी माहिती तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सगळी देतो. बघा, या माळेवर माता सरस्वतीचा जप करावा, सरस्वतीच्या बीजमंत्राचा जप करावा, महालक्ष्मीचा जप करावा या माळेवर. कारण की मा सरस्वती आणि लक्ष्मी सौम्य देवता आहे, अत्यंत शांत स्वभाव, मृदू अंतःकरण. जसं मा भगवतीला कदाचित कधी कधी राग येऊ शकतो, माता सरस्वतीच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. अत्यंत मृदू स्वभाव मा सरस्वतीचा असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांकरिता अत्यंत सोपं आणि अत्यंत लाभकारक हा प्रयोग आहे. माता सरस्वतीच्या स्फटिक माळेवर रोज जप करावा, जेणेकरून स्मरणशक्ती चांगली राहते, बुद्धिमत्ता मध्ये चांगली वाढ होते, तीव्र बुद्धी होते, विसरभोळेपणा निघून जातो. त्यामुळे या सगळ्या देवतांच्या मंत्रांच्या जपाकरिता या सगळ्या विविध माळांचा प्रयोग आपण त्या ठिकाणी करावा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की जपमाळ करायची कशी? फार मोठा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने लक्षात ठेवा, पुरुष वर्ग आणि स्त्री वर्ग. जसं स्त्रिया आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र, सोन्याचं मंगळसूत्र जसं जपतात, ते सौभाग्याचं आहे म्हणून नाही पण सोन्याचं आहे म्हणून नक्की जपतात. आणि जसं पुरुष वर्ग सोन्याचं लॉकेट जर गळ्यामध्ये असेल किंवा सोन्याच्या वस्तू असेल, अंगठी वगैरे असं दागदागिने असेल, जसं तुम्ही जपून ठेवतात ना, त्या पद्धतीने आपल्या उपासनेच्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या जपमाळा आहेत, त्या प्रत्येकाने सोन्यासारख्याच मौल्यवान समजून प्रत्येकाने त्याचं जतन करावं. आपली जपमाळ कोणाच्याही हातामध्ये गेली नाही पाहिजे कधी. तुम्ही असं म्हणाल का एखाद्या स्त्रीला की बाई माझं मंगळसूत्र खूप छान आहे, जरा तू घालून बघ बरं कसं दिसतं तुला, असं कधी कराल का? करू का आपण असं? कधी नाही करणार. किंवा एखादा माझा मित्र आला आणि मी त्याला जर बोललो ही जर माझी सोन्याची अंगठी तू घालून बघ बरं, असं कधी आपण करू का? नाही करणार. ज्या वस्तूला पारमार्थिक अर्थाने काही अर्थ नाही अशा वस्तूंना आपण प्राणप्रिय मानतो. आणि देवाचा जपमाळ असेल, आसन असेल, तुमचं गोमुख असेल, ते आपण इतरांना कधीच देऊ नये. का देऊ नये? की त्याच्यावर फक्त तुमचा अधिकार आहे. ती तुमची स्वतःची ऊर्जा आहे, ते तुमचं पुण्य आहे, ती तुमची श्रीमंती आहे. लक्षात ठेवा, शरीर धारण केलंय तोपर्यंत सुद्धा तुमचे आणि गेल्यानंतर सुद्धा ते पुण्य तुमच्या बरोबर राहणार आहे. म्हणून त्या वस्तू आपण मरेपर्यंत सांभाळून ठेवाव्या. एक असं देवी भागवतामध्ये असं वर्णन आहे की जप करत असताना जप झाकून करावा. त्याच्या पाठीमागे कारण फार छान आहे.
जप झाकून का करावा आणि स्व आसन का वापरावं, ते याच्याकरिता वापरावं की बाबांनो त्याच्यावर इंद्राची दृष्टी पडू नये म्हणून. लक्षात ठेवा. नाही समजलं का? ऐका. आपण जसं एकांतामध्ये जेवावं असं शास्त्र सांगतं. ज्ञानेश्वरीमध्ये पण 18व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात की बाबांनो एकांतात व्यक्तीने जेवावं. 3 गोष्टी एकांतामध्ये कराव्या. कुठल्या कुठल्या? भजन, नामस्मरण करायचं असेल तर एकांतवास खूप छान. भजन, भोजन, दुसरी गोष्ट आहे भोजन. जेवण सुद्धा एकांतामध्ये करावं. कमी खावं, चांगलं खावं, पण एकांतामध्ये जेवण करावं जेणेकरून आपल्या ताटावर इतरांची दृष्टी पडता कामा नये. आणि तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते सुद्धा एकांतामध्ये व्यक्त करावं. आपला विषय भजन अर्थात नामचिंतन, मंत्रजप. पण विषय आला म्हणून 3 गोष्टी सांगितल्या. तर कारण असं आहे की इंद्राची दृष्टी तुमच्या अनुष्ठानावर पडू नये, तुमच्या नामचिंतनावर पडू नये. का पडू नये? एकमेव इंद्र असा असतो की त्याला जर आपला अनुष्ठान जर वाढायला लागलं, आपलं तपोबल जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढलं, तपश्चर्या जर आपली चांगली फळायला यायला लागली ना, ते सगळ्यात मोठी भीती इंद्राला असते. इतर कोणीही कुठलीही देवी देवता आपल्या तपश्चर्येवर जळणार नाही, पण एकमेव जळणारा कोण असतो? इंद्र असतो. म्हणून शास्त्र बोलतं की बाबांनो जपमाळ कधीही झाकून जप करा. म्हणून आपल्याला गोमुखाचा पर्याय शास्त्राने दिलाय, उपाय दिलेला आहे की बाबांनो तुमची ही जपमाळ जर तुमच्याकडे अशी शाल असेल तर शालेच्या आतमध्ये माळ टाकून तो तुम्ही मंत्र जप करावा. शाल नसेल गोमुख घ्यावं. ती गोमुख म्हणजे ती गळ्यात टाकायची पिशवी नाही बरं का, ती शास्त्र मान्य नाहीये. एक एल आकाराची गोमुख येते, एल आकाराची, कॅपिटल एल, ती एल आकाराची गोमुख घ्यावी. ती शास्त्राला धरून आहे, शास्त्राला मान्य आहे. इतर गोमुखच्या बाबतीमध्ये जरा प्रश्न येतात, पण त्याबद्दल आता मी बोलत नाही. पण काही न करण्यापेक्षा का होईना ती पिशवी घेतलेली चांगली. तर मंत्र जपाची जी माळ आहे ती अत्यंत सोन्याच्या अलंकारापेक्षाही जास्त जपून त्यावर त्या ठिकाणी मंत्रजप आपण करावा. पुण्य आहे, त्या पुण्यावर आपला अधिकार आहे, स्वतःचा अधिकार आहे. ते फक्त स्वतःच्या कल्याणाकरिता वापरावं. लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता अजून एक प्रश्न आहे. लोक विचारतात स्वामी की जपाची माळ गळ्यात घातली की चालते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही जपाची माळ गळ्यामध्ये घालू शकत नाही. तुम्हाला गळ्यामध्ये माळ धारण करायची असेल, त्या माळेवर तुम्ही तुमच्या ऊर्जेसाठी तुमच्यावर नजर लागू नये म्हणून, वाईट शक्तींचा प्रभाव पडू नये म्हणून याकरिता थोडस एक माळ तुम्ही तुमच्या आराध्य देवतांचा त्यावर जप करा आणि गळ्यामध्ये ठेवा. पण तुमचा नियमित जो काही जप असेल 11 माळ, 21 माळ, 5 माळ, तो तुमच्या जपमाळेवर करायचा आणि ती माळ सुरक्षित एका जागी त्या ठिकाणी ठेवून द्यायची. पण जपाची माळ गळ्यामध्ये चालत नाही, गळ्यातली माळ जपाला चालत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटचा ते म्हणजे जप करत असताना आपलं स्वतःचं आसन आपण वापरावं. इतरांच्या आसनाचा त्या ठिकाणी आधार घेऊ नये. लोक काय करतात, त्याच आसनावर जेवायला बसतात, त्याच आसनावर पाहुण्यांना बसवतात, त्याच आसनावर देवपूजा करतात. त्यामुळे ती गोष्ट अत्यंत चुकीची आहे. देवपूजेचं आसन असेल ते स्वतंत्र ठेवावं, ज्याच्यावर कधी एक पुरुष पूजा करेल, कधी त्याची पत्नी पूजा करेल, कधी त्यांची मुलं पूजा करतील. त्यामुळे त्या आसनाला काही बंधन नाही. परंतु
तुमच्या स्वतःचं अनुष्ठानाचं जे आसन असेल, स्वतःचं जपाचं जे अनुष्ठान आसन असेल, ते तुम्ही आपलं स्वतंत्र ठेवावं. तुम्ही स्वतःच्या चपला दुसऱ्याच्या पायात कधी द्याल का? सांगा. नाही. दुसऱ्याच्या चपला स्वतःच्या पायात घालाल का? नाही. लेडीज चप्पल कोणी घालेल का? पुरुष वर्ग? नाही. तुम्ही कदाचित घालत असाल, माहित नाही, पण आम्ही कदाचित घालणार नाही, म्हणून आम्ही स्वतःच पूजेचं आसन सुद्धा स्वतंत्र वापरतो. आणि कुठे जायचं असेल तर ते आसन आम्ही स्वतंत्र सोबत ठेवतो, माळ सोबत ठेवतो, आणि गोमुख आमची स्वतंत्र सोबत असते. त्यामुळे आपल्याला मिळणारी जी एनर्जी असते ना, ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. मी एक छोट सोप्या भाषेमध्ये सांगतो. दुसऱ्याचे उष्ट कधी खात नाही ना आपण? खातो का कधी? नाही ना. तसं दुसऱ्याच्या वापरलेल्या वस्तूंचा उपयोग कधी आपण आपल्या उपासनेकरिता करू नये, असा माझा सांगण्याचा हेतू आहे. आलं लक्षात? तर प्रत्येकाने हे सगळं सांभाळून जप करावा. जप करत असताना कधीही जप अति मोठ्याने करू नये. आपल्या मंत्राचे शब्द फक्त आपल्यालाच ऐकू येतील असा जप करावा. अतिशय कमी पण करू नये आणि जास्त मोठ्याने ओरडू पण नाही. अगदी हलक्या स्वरामध्ये, समाहार सरित अगदी समान हळुवार मृदू स्वरामध्ये जप करावा, जेणेकरून आपल्या शरीराच्या पूर्ण सप्तचक्रातल्या ज्या काही एनर्जी आहे ती सगळी ऍक्टिव्हेट व्हायला लागेल, सक्रिय व्हायला लागेल. लक्षात ठेवा. मंत्र जप कशा करता करीतात? आपल्या आतमध्ये जो परमात्मा आहे, आपल्या आतमध्ये जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला जाग करण्याकरिता मंत्र जप केले जातात. असं नाहीये की ते तुम्हाला ते 10 लोकांना ऐकू जावं, तुम्ही खूप तपश्चर्या करतात आणि खूप 15 माळ मस्त करतात, ते समोरच्याला दाखवण्याकरिता कधी जप नसतो. कधी कधी तुम्ही स्वतः करिता केलेली एक माळ चांगली, पण समोरच्याला दाखवण्याकरिता केलेला 50 माळ सुद्धा चुकीचा आहे, तर व्यर्थ आहे. त्यामुळे जपाचे नियम सांभाळावे. स्वतःचं आसन, स्वतःची माळ आणि स्वतःचं गोमुख. आलं लक्षात? अशा पद्धतीने त्याला अलंकारा इतकं महत्व द्या प्रथम, तरच हे सगळं पुढे काहीतरी आपल्याला त्या सगळ्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडेल. आणि यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे फक्त प्रतीक्षा करणे. आता प्रतीक्षा हा विषय जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना शेअर करेन. काय असतं की माझं एक निरीक्षण असतं की एक यूट्यूबवर जरा छोट्या क्लिप असलं की लोक तात्काळ बघतात, आणि मोठा व्हिडिओ असेल की तो कदाचित बघूनच त्याला इग्नोर करतात किंवा लोक बघायला टाळतात. म्हणून मी एका व्हिडिओमध्ये एवढी माहिती देत नाही, थोडीशी किंमत ठेवतो आमची. त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भाविकांना आपल्या ग्रुपची लिंक शेअर करा. रोज रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा असते. प्रत्येकाने कथा श्रवण करावी आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक पुण्यसंचय त्या ठिकाणी करावा, जेणेकरून भगवंताची आपल्यावर नितांत कृपा राहील. परमात्म्याला अतिशय प्रिय काय आहे तर ते म्हणजे कथा श्रवण करणे, आणि देवाला ते भक्त खूप आवडतात जे नियमित कथा श्रवण करतात. त्यामुळे आपण देवाचे लाडके भक्त आहोत सगळेजण. त्यामुळे देवाच्या या वचनाचं तरी पालन करावं. बाकी सगळ्यांनी आपापले आता नियम सांभाळावे. कुठल्या देवांच्या जपाकरिता कुठली माळ वापरावी हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय. बाकी आणखी माहिती करिता चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जगदंबा.